पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना एकामागून एक झटके बसतायत आणि त्याचे चटके त्यांच्याच तृणमूल काँग्रेस पक्षाला सोसावे लागतायत। सर्वात आधी टीएमसीतून 60 आमदार बाहेर पडले, त्यानंतर 20 खासदार फुटले। फुटीर 60 आमदारांनी दीदींचं नेतृत्व अमान्य करत आपला स्वतंत्र गट स्थापन केला, तर 20 बंडखोर खासदारांनी थेट सिटीजन्स पार्टी ऑफ इंडिया म्हणजेच एनसीपीआय मध्ये स्वतःला विलीन करून केंद्रातील एनडीए सरकारला पाठिंबा दिला। ममता दीदींसोबत स्वकीयांनीच का केला खेला? दीदींचा पॉलिटिकल गेम नक्की कुणी केला? पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। 20 बंडखोर खासदार टीएमसीतून फुटले, एनसीपीआय मध्ये घुसले आणि एनडीएला जाऊन मिळाले। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय एलएस मराठी। तृणमूल काँग्रेसमधील 20 बंडखोर खासदारांनी रविवारी थेट त्रिपुरातील नॅशनलिस्ट सिटीजन्स पार्टी या पक्षात विलीन होण्याची घोषणा करत पश्चिम बंगालसह साऱ्या भारतात एकच खळबळ उडवून दिली। रविवारी सायंकाळी या खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली आणि पक्षाच्या निवडून आलेल्या खासदारांपैकी 2/3 संख्याबळ आमच्याकडे आहे, आम्ही आमचा गट नॅशनलिस्ट सिटीजन्स पार्टीत विलीन करत आहोत, आम्ही देशासाठी काम करत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीबरोबर जात आहोत, अशा आशयाचं पत्र दिलं। इतकंच नव्हे तर या विलीनीकरणाला मान्यता देऊन आमच्यासाठी सभागृहात बसण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी अशी विनंतीही केली। मात्र त्यापूर्वीच तिकडे तृणमूल काँग्रेसचे नेते आणि दीदींचे भाचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी मात्र बिर्ला यांना पत्र पाठवून पक्षाची भूमिका ऐकल्याशिवाय कोणताही निर्णय देऊ नये अशी विनंती केली होती। काकोली घोष दस्तीदार यांच्या नेतृत्वाखालील हे 20 बंडखोर खासदार टीएमसीतून बाहेर पडलेत। यांनी बिर्ला यांची भेट घेतल्यानंतर राज्यसभा खासदार वकील कपिल सिब्बल यांनी तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदारांच्या अपात्रतेची मागणी केली। हे बंडखोर खासदार असे एखाद्या राजकीय पक्षात विलीन होऊ शकत नाहीत, तृणमूल काँग्रेसची इच्छा असेल तरच असं होऊ शकतं असं ते म्हणाले। दरम्यान पक्षाचे 2/3 खासदार पक्ष सोडतात त्यावेळी पहिल्याच दिवशी पक्षाच्या नावावर दावा करू शकत नाही। मात्र जुलै महिन्यात आम्ही तृणमूल काँग्रेसवर दावा करणार असून पक्षाचं नाव व चिन्हासाठी कायदेशीर मार्ग अवलंबणार असल्याचं सुदीप बंडोपाध्याय यांनी सूचित केलं। आता अत्यंत महत्त्वाचे असे 2 प्रश्न। पहिला प्रश्न, टीएमसीतून फुटून बाहेर पडलेल्या या 20 बंडखोर खासदारांनी आपल्या गटाच्या विलीनीकरणासाठी निवडणूक आयोगाची मान्यता नसलेला नॅशनलिस्ट सिटीजन्स पार्टी हाच पक्ष का निवडला? आणि दुसरा प्रश्न, त्रिपुरातील नॅशनलिस्ट सिटीजन्स पार्टी म्हणजेच एनसीपीआय या प्रादेशिक पक्षाचा राजकीय इतिहास आहे तरी काय? दोन्ही प्रश्नांची उत्तरं देतो। आधी पहिल्या प्रश्नाचं उत्तर। नॅशनलिस्ट सिटीजन्स पार्टी अर्थात एनसीपीआय हा त्रिपुरातील प्रादेशिक पक्ष। हा पक्ष नोंदणीकृत असला तरी पक्षाला निवडणूक आयोगानं मान्यता दिलेली नाही। मात्र हा पक्ष बंगाली भाषकांचं प्रतिनिधित्व करतो, त्यामुळे बंगाली भाषकांचं प्रतिनिधित्व करणारा पक्ष म्हणून टीएमसीतील 20 बंडखोर खासदारांनी एनसीपीआय या पक्षात विलीन होण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र कायदेशीर अडचणी आणि पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी या बंडखोर खासदारांनी एनसीपीआय मध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे। आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देतो। नॅशनलिस्ट सिटीजन्स पार्टी अर्थात एनसीपीआय या पक्षाची स्थापना 2022 मध्ये झाली। शाईच्या पेनाची नीब आणि 7 प्रकाश किरण हे या पक्षाचं निवडणूक चिन्ह। पक्षाचं मुख्यालय जरी पश्चिम बंगालमधील हावडा हे शहर असलं तरी या पक्षानं 2023 मध्ये त्रिपुरा या छोट्याशा राज्यातून विधानसभा निवडणूक लढवली होती। या निवडणुकीत एनसीपीआय पक्षानं 2 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते। मात्र या निवडणुकीत त्यांना एकूण मिळून अवघी 822 मतं मिळाली होती, जी या मतदारसंघांमध्ये झालेल्या एकूण मतदानाच्या फक्त 1% होती। टक्केवारीनुसार या पक्षाला नोटापेक्षाही कमी मतं मिळाली होती। आणि आता जाता जाता टीएमसीच्या 20 बंडखोर खासदारांनी आपल्या गटाला एनसीपीआय पक्षात विलीन केल्यानं निवडणूक आयोगाची मान्यता नसलेल्या आणि एकही आमदार खासदार नसलेल्या नॅशनलिस्ट सिटीजन्स पार्टी ऑफ इंडिया
या प्रादेशिक पक्षाची मात्र चांदी झाली आहे। त्यामुळे NCPIच्या राष्ट्रीय अध्यक्ष शिवली कुंडू आता या 20 खासदारांच्या नेत्या ठरल्या आहेत। एकूणच काय तर ममता दिदींचं भरलेलं घर ज्यांनी फोडलं त्यांनीच NCPIच्या राष्ट्रीय शिवली कुंडू यांचं रिकामं घर भरलं। ममता दिदींचं नशीब फुटलं आणि शिवली कुंडू यांचं नशीब फळफळलं। बाकी काय, पाहत रहा LS मराठी।